Hello students, we are studying the third chapter of science. Name of this chapter is force and pressure. This is our fifth video related to this chapter. In this video we should study buoyant force and on which factor these buoyant forces depend. बायॉन्ट फोर्स, ज्याला मराठीमध्ये प्लावक बल असं म्हटलं जातं. बायॉन्ट फोर्स म्हणजे नेमकं काय? ही फिगर जरा पहा. इथे तुम्हाला एक प्लास्टिकची बॉटल जिचं झाकण बंद आहेत, रिकामी प्लास्टिकची बॉटल आणि एक प्लास्टिकचा बॉल दिसतोय जो पाण्यावर तरंगतो. पाण्याच्या आतमध्ये तो जात नाही किंवा तो बुडत नाही. वास्तविक ग्रॅव्हिटेशनच्या नियमानुसार कुठलीही वस्तू तळाशी जायला पाहिजे, मात्र इथे तो बॉल आणि प्लास्टिकची बॉटल ही तळाशी जात नाही, कारण पाणी जे आहेत ते त्यांना तळाशी जाऊ देत नाहीत. म्हणजे तिथे एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वरून खाली अप्लाय होतो, मात्र या ठिकाणी खालून वर अप्लाय होणारा एक फोर्स काम करतो, ज्या फोर्सलाच बायॉन्ट फोर्स म्हटलं जातं. आता जरा वाचू आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाइटली. नाउ प्लेस इट इन वॉटर अँड सी. It will float on the water. Try and push it into water. Even when pushed, it continue to float. This experiment can also be done with plastic hollow ball. जे आपल्याला फिगरमध्ये दाखवलेलं आहे की एक बंद झाकण असलेली प्लास्टिकची बॉटल, ज्यामध्ये पाणी नाही आहे, ज्यामध्ये फक्त हवा आहे, अशी बॉटल जर तुम्ही पाण्यामध्ये सोडली तर ती पाण्यावरती तरंगते. तुमच्या हाताने जर ती पुन्हा पाण्यामध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला तर ती पुन्हा पाण्याच्या वरच तरंगेल. याचप्रमाणे एक प्लास्टिकचा बॉल घेतला तर तोही पाण्यावरच तरंगेल. बरोबर आहेत की नाही? तर पुढे पहा काय म्हटलेलं आहे. नाउ फिल द बॉटल विथ वॉटर टू द फुलेस्ट कॅपॅसिटी अँड क्लोज द लीड अँड रिलीज इन वॉटर. द बॉटल will float inside the water. Why does this happen? आता म्हटलेलं आहे की एक बॉटल पुन्हा घ्या. आता त्या बॉटलमध्ये मात्र पूर्ण पाणी भरा, म्हणजे त्या बॉटलची जेवढी कॅपॅसिटी आहे ते पूर्ण कॅपॅसिटी एवढं पाणी त्या बॉटलमध्ये भरा आणि झाकण बंद करा. आता ही पाण्याने पूर्ण भरलेली बॉटल पाण्यामध्ये सोडा. आता मात्र ही बॉटल पाण्यावर तरंगणार नाही, मात्र ती पाण्याच्या खाली पूर्ण तळाशीही जाणार नाही, ती पाण्याच्या आतमध्ये फ्लोएट होईल. असं का होत असेल? हा प्रयोग तुम्ही करू शकता. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे की द एम्प्टी प्लॅस्टिक बॉटल फ्लोएट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे रिकामी बॉटल ही पाण्यावरती तरंगते. ऑन द कॉन्ट्ररी, या उलट, द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोएट्स इनसाइड द वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम. पाण्याने पूर्ण भरलेली बॉटल ही पाण्याच्या आत, ज्या पाण्यामध्ये आपण सोडतो त्या पाण्यामध्ये पूर्ण तळाशी जात नाही, तर पाण्याच्या आत ती फ्लोएट होते. म्हणजे वरही राहत नाहीत आणि पूर्ण बॉटमलाही जात नाही. The weight of the empty bottle is negligible as compared with the weight of the water inside. म्हणजे पाण्याचं जे वजन आहे, त्या बॉटलचं जे वजन आहे ते अतिशय निग्लिजिबल आहे त्या पाण्याच्या तुलनेमध्ये. Such a bottle with water neither float on the surface nor does it go to the bottom. अशी बॉटल ही पूर्ण वरही जात नाही आणि खालीही जात नाही. धिस मीन्स द फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी
ॲक्टिंग डाऊनवर्ड्स मस्ट हॅव बीन बॅलन्स्ड बाय ॲन अपोजिंग फोर्स इन द अपवर्ड डायरेक्शन, ज्याला FB म्हटलेलं आहे. म्हणजे FG म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अशी पाण्याने पूर्ण भरलेली बॉटल, पूर्ण कपॅसिटीने भरलेली बॉटल ही पाण्याच्या बॉटमलाही जात नाहीत आणि वर तरंगत सुद्धा नाही. याचाच अर्थ की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अप्लाय होतो, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या बॉटलवर जो अप्लाय होतो, तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एका पुन्हा अपवर्ड डायरेक्शनने काम करणाऱ्या फोर्सशी बॅलन्स होतो. म्हणजे जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एखाद्या वस्तूला तळाशी नेते, तो फोर्स आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध काम करणारा एक फोर्स की जो फोर्स तळापासून वर वस्तूला घेऊन येते, हे दोनही फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि एक FB म्हणून जो फोर्स दिलेला आहे, जो अपवर्ड डायरेक्शनने काम करतो, तो फोर्स, दोनही फोर्स हे अगदी बॅलन्स असतात. म्हणून पाण्याने भरलेली बॉटल जी आहेत ही बॉटमलाही जात नाही आणि वरसुद्धा तरंगत नाही. धिस फोर्स मस्ट हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम द वॉटर सराउंड्स द बॉटल. मग हा फोर्स निर्माण कुठून होतो? आपण हवेमध्ये जर एखादी बॉटल घेतली तर ती बॉटल खालीच पडेल, ती अगदी वरती हवेमध्ये तरंगणार नाही. मात्र पाण्यामध्ये ही पाण्यानेच भरलेली बॉटल ही आतमध्ये फ्लोएट होते, खाली जात नाही ना पूर्ण वरही येत नाही. मग असं का होत असेल? तर त्यावरती ग्रॅव्हिटेशनलही फोर्स काम करतो, जो वरून खाली अप्लाय होतो, आणि एक नवीन फोर्स काम करतो जो खालून वर काम करतो. म्हणजे एखाद्या वस्तूला खालून वर या डायरेक्शनने घेऊन जातो. हे दोनही फोर्स बॅलन्स असतात, त्यामुळं ती बॉटल मधल्यामध्ये पाण्यामध्ये राहते. तर द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर or other fluids or gas is called buoyant force. आणि त्याच फोर्सला, जो फोर्स एखाद्या वस्तूला पाण्यामध्ये टाकल्यानंतर अपवर्ड डायरेक्शनने त्या वस्तूवरती काम करतो, खालून वर या डायरेक्शनने काम करतो, ह्या फोर्सला बायॉन्ट फोर्स, प्लावक बल असं म्हटलं जातं. खाली एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, या उदाहरणावरून अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. व्हाईल पुलिंग अ बकेट फ्रॉम अ वेल, द बकेट फुल ऑफ वॉटर इमर्स्ड फुल्ली इन द वॉटर appears to weigh less than when it has been pulled out of water. Why? म्हणजे इथे म्हटलेलं आहे की विहिरीमध्ये जेव्हा आपण विहिरीमधलं पाणी भरण्यासाठी बकेट सोडतो, त्यामध्ये त्या बकेटीमध्ये पाणी जमा होतं, त्यानंतर जेव्हा ती बकेट आपण ओढायला लागतो, तेव्हा ती बकेट पाण्याच्या पातळीपर्यंत येईपर्यंत आपल्याला ओढत असताना त्रास होत नाहीत किंवा आपल्याला फार काही ताकद लावावी लागत नाहीत, बरोबर आहेत की नाही, आपल्यावर फार ताण येत नाही. मात्र जशी ती बकेट पाण्याच्या लेवलच्या वर येते, तेव्हा मात्र आपल्याला बकेट ओढायला जास्त ताण लागतो, पुलिंग आपल्याला जास्त ताकदीनं करावं लागतं. असं का होत असेल? तर जेव्हा ती पाण्याने भरलेली बकेट ही पाण्यामध्ये आत इमर्स झालेली असते, बुडालेली असते, तेव्हा त्यावरती बायॉन्ट फोर्स हा काम करत असतो, खालून वरच्या दिशेने काम करत असतो. मात्र जेव्हा ती बकेट पाण्याच्या वर येऊन जाते, तेव्हा मात्र तिथे बायॉन्ट फोर्स काम करत नाही, आणि म्हणून आपल्याला ती बकेट वर काढत असताना अधिक ताण येतो. टेक अ पीस ऑफ थिन ॲल्युमिनियम शीट. आता जर आपल्याला बायॉन्ट फोर्स समजला आहे, आता आपण पाहू की हा बायॉन्ट फोर्स कोणकोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहेत. म्हणजे हा बायॉन्ट फोर्स कधी कमी असतो, कधी जास्त असतो, तो काम कशा पद्धतीनं करतो, हे जर आता आपण खालील उदाहरणांवरून पाहू.
इथं म्हटलं आहे की टेक अ पीस ऑफ थिन ॲल्युमिनियम शीट अँड डीप इट इन वॉटर इन अ बकेट. म्हणजे एक ॲल्युमिनियमचा पत्रा, ॲल्युमिनियमची एक शीट, पतली शीट ही घ्या आणि पाण्यामध्ये सोडा. म्हणजे एका बकेटीमध्ये पाणी घ्या, त्या बकेटीमधल्या पाण्यामध्ये ही ॲल्युमिनियमची पतली शीट ही त्यामध्ये सोडा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तुम्हाला काय लक्षात येईल? का ती जी ॲल्युमिनियमची शीट आहे ती पाण्यामध्ये बुडेल. नाऊ शेप द सेम पीस ऑफ द ॲल्युमिनियम इन टू स्मॉल बोट अँड प्लेस इट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. इट फ्लोएट्स, इजंट इट? म्हणजे असं म्हटलं की आता तीच शीट जी पाण्यामध्ये बुडाली होती ॲल्युमिनियमची, आता त्याच शीटपासून एक छोटीशी, तेवढ्याच शीटपासून एक छोटीशी बोट तयार करा आणि ही बोट पाण्यावरती सोडा. आता मात्र तीच शीट, आता मात्र तीच बोट ज्या ॲल्युमिनियमपासून आपण बनवली, तर तीच बोट पाण्यामध्ये बुडणार नाही, ती पाण्यावरती तरंगेल. म्हणजे आधी ॲल्युमिनियमची जेव्हा ती शीट होती तेव्हा ती पाण्यामध्ये बुडत होती. त्याच शीटपासून जेव्हा बोट बनवली तेव्हा ती बोट मात्र पाण्यावर तरंगते, ते पाण्यामध्ये बुडत नाही. म्हणजेच यावरून आपल्याला काय समजतं की हा जो बायोंड फोर्स जो डाऊनवर्ड टू अपवर्ड काम करतो पाण्यामध्ये, डाऊनवर्ड टू अपवर्ड वस्तूला ढकलतो, तो बायोंड फोर्स हा कधी जास्त असतो? जेव्हा त्या पाण्यामध्ये जी ऑब्जेक्ट आपण बुडवतो त्या ऑब्जेक्टचा जर व्हॉल्यूम जास्त असेल, आकारमान जास्त असेल, तर ती वस्तू वर तरंगते, ती वस्तू खालून वर येते. अशा वेळेस बायोंड फोर्स हा जास्त असतो. दुसरं उदाहरणसुद्धा अतिशय सुंदर आहे. इथे म्हटलेलं आहे की ॲन आयर्न नेल सिंक्स इन वॉटर. म्हणजे अत्यंत लहान असा लोखंडी खिळा पाण्यामध्ये जर टाकला तर तो अगदी तळाशी जातो. बट व्हाय डज द मॅसिव्ह स्टील शिप फ्लोएट ऑन इट? मात्र मोठं जे जहाज असतं, जे स्टीलपासून बनलेलं असतं, हे मात्र पाण्यावरती तरंगतं. म्हणजे अत्यंत लहानसा हा खिळा हा पाण्यामध्ये बुडतो, मात्र प्रचंड मोठे असणारे स्टीलचे जहाज हे पाण्यावरती तरंगतात. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की वस्तूचा आकार जर मोठा असेल, आकारमान जर जास्त असेल, तर बायोंड फोर्ससुद्धा जास्त असतो. आणि वस्तूचा आकार जर छोटा असेल तर बायोंड फोर्स हा कमी असतो, कमी अप्लाय होतो. व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज डीप इन द लिक्विड, अ बायोंड फोर्स ॲक्ट्स ऑन इट अँड हेन्स इट अपियर्स दॅट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज रिड्यूस्ड. म्हणजे आपल्याला यावरून असं लक्षात येते की जेव्हा एखादी वस्तू पाण्यामध्ये आपण बुडवतो तेव्हा बायोंड फोर्स अप्लाय झाल्यामुळं त्या वस्तूचं जे ॲक्च्युअल वेट आहे ते पाण्यामध्ये टाकल्यावर कमी होते. जे आपण विहिरीचं उदाहरण घेतलं की पाण्याने भरलेली बकेट विहिरीतल्या पाण्याच्या वर जर आली तर तिला ओढायला आपल्याला जास्त ताण लागतो. मात्र तीच भरलेली बकेट जर पाण्यामध्ये असेल, विहिरीतल्या पाण्यामध्ये असेल, तर तिचं वजन आपल्याला कमी झाल्यासारखं जाणवतं. बरोबर आहेत की नाही? पुढे म्हटलेलं आहे की इट बिकम्स इझियर टू स्विम इन सी वॉटर दॅन इन फ्रेश वॉटर. आता दुसरं एक उदाहरण पाहू आपण की समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं हे जास्त सोपं आहे फ्रेश वॉटरमध्ये पोहण्यापेक्षा. समुद्रातलं पाणी हे खारं असतं, त्यामध्ये क्षार जास्त असतात, त्याची डेन्सिटी जास्त असते, त्यामुळं तशा पाण्यामध्ये पोहणं हे जास्त सोपं आहेत. मात्र जर फ्रेश वॉटर असेल, साधं जे पाणी आहेत, जे तलावामध्ये असतं, नद्यांमध्ये असतं, अशा पाण्यामध्ये पोहणं हे जास्त कठीण आहेत तुलनेनं. धिस इज बिकॉज
the density of water is higher than density of the sea water is higher than density of the fresh water. याचं कारण हे आहे की डेन्सिटी ही सी वॉटरची जास्त आहेत आणि फ्रेश वॉटरची ही कमी असते. ड्यू टू salts dissolved in sea water. In this book you have seen that lemon sinks in a glass filled with water, but it floats when we stir in 2 spoons of the salt in the water. इथे आपल्याला असं म्हटलेलं आहे की एका ग्लासामध्ये जर समजा आपण पाणी घेतलं, साधं पाणी, फ्रेश वॉटर, त्यामध्ये निंबू टाकलं तर ते जास्त बुडेल. आणि जर आपण त्याच पाण्यामध्ये 2 चमचे मीठ मिसळवलं आणि त्यानंतर जर ते निंबू पाण्यामध्ये टाकलं तर ते तरंगेल. यावरून आपल्या लक्षात येते की त्या आधीच्या फ्रेश वॉटरची डेन्सिटी ही कमी होती. 2 चमचे मीठ टाकल्यामुळं 2 स्पून म्हणजे 2 चमचे मीठ टाकल्यामुळं आणि ते विरघळवल्यामुळं आता त्या पाण्याची डेन्सिटी वाढली आहे. आणि जास्त डेन्सिटी असेल तर बायोंड फोर्ससुद्धा जास्त इफेक्टिव्ह काम करतो. पुढं म्हटलेलं आहेत की इन साल्टी वॉटर बायोंड फोर्स एक्सीड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. साल्टी वॉटर जर असेल तर बायोंड फोर्स हा जास्त इफेक्टिवली काम करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध. व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम दीज एक्झाम्पल्स. आता हे आपण वरचे जे एक्झाम्पल वेगवेगळे पाहिले, अगदी शिप असो, नेल्सचे एक्झाम्पल असो, ॲल्युमिनियम शीटचं एक्झाम्पल असो, किंवा नुकतंच पाहिलेलं जे एक्झाम्पल आहेत की सी वॉटरमध्ये पोहणं सोपं आहेत, त्याचप्रमाणे निंबू हे साल्टी वॉटरमध्ये जास्त वर राहतं पाण्यामध्ये. यावरून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात की बायोंड फोर्स डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स. बायोंड फोर्स हा 2 फॅक्टरवर डिपेंड आहेत. पहिला फॅक्टर आहे व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. द बायोंड फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. म्हणजेच जर जी वस्तू आपण पाण्यामध्ये बुडवतो त्या वस्तूचा आकारमान जर जास्त असेल, व्हॉल्यूम जास्त असेल, तर बायोंड फोर्ससुद्धा जास्त असतो. आणि दुसरी गोष्ट आपल्याला कोणती शिकायला मिळाली? डेन्सिटी ऑफ द लिक्विड. मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बायोन्सी. जर ज्या पाण्यामध्ये आपण वस्तू बुडवतो त्या पाण्याची जर डेन्सिटी जास्त असेल, घनता जास्त असेल, तर बायोंड फोर्ससुद्धा जास्त असतो. हे 2 गोष्टींवरती बायोंड फोर्स डिपेंड आहे. बायोंड फोर्स जो डाऊनवर्ड टू अपवर्ड ज्या डायरेक्शनने काम करतो, हा बायोंड फोर्स कधी जास्त असतो? जेव्हा एखादी वस्तू बुडवतो त्या वस्तूचं आकारमान जर जास्त असेल तर बायोंड फोर्स जास्त. आणि ज्या पाण्यामध्ये बुडवतो त्या पाण्याची जर डेन्सिटी जास्त असेल तरी बायोंड फोर्स हा जास्त असतो. आता इथे हा टेबल दिलेला आहे. टेबलमध्ये म्हटलेलं आहे की डू यू नो हाऊ इज इट डिसाइडेड दॅट इन ऑब्जेक्ट लेफ्ट इन वॉटर विल गेट सिंक इन द लिक्विड, विल फ्लोएट ऑन द सरफेस और विल फ्लोएट इनसाइड द लिक्विड. जे एखादी वस्तू पाण्यामध्ये सोडल्यानंतर ती वस्तू पाण्यामध्ये बुडते की वर तरंगते की पाण्यामध्ये फ्लोएट करते, हे आपल्याला कसं ठरवता येईल? तर 3 बाबी आपल्याला इथे दिलेल्या आहेत. द ऑब्जेक्ट फ्लोएट्स इफ द बायोंड फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. म्हणजे एखादी वस्तू पाण्यामध्ये कधी तरंगेल? जर बायोंड फोर्स हा जास्त असेल त्या वस्तूच्या वेटपेक्षा. वेट म्हणजेच काय आहेत? मास इंटू वेट म्हणजे शेवटी काय आहेत? तो सुद्धा एक फोर्स आहे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं जास्त इफेक्टिवली काम करतो. म्हणजे एखाद्या वस्तूचा जर बायोंड फोर्स
त्या वस्तूवर जर अप्लाय होणारा, पाण्यातून अप्लाय होणारा बायोंड फोर्स जर जास्त असेल वेटपेक्षा, तर ती वस्तू पाण्यामध्ये तरंगेल. द ऑब्जेक्ट सिंक्स इफ द बायोंड फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. एखादी वस्तू पाण्यामध्ये बुडेल जर बायोंड फोर्स हा कमी असेल. कमी जर बायोंड फोर्स असेल तर वस्तू ही बुडेल त्या वेटपेक्षा. वेटच्या त्या वस्तूच्या वेटपेक्षा जर बायोंड फोर्स कमी असेल तर ती वस्तू पाण्यामध्ये बुडेल. द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बायोंड फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. आणि बायोंड फोर्स आणि त्या वस्तूचं वेट जर सारखं असेल तर ती वस्तू पाण्याच्या आतमध्ये फ्लोट होईल. व्हिच फोर्सेस आर अनबॅलन्स्ड इन द अबव केसेस. आपण अगदी दुसऱ्या व्हिडिओमध्ये या प्रकरणाच्या शिकलेलो आहोत की अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय. तर बॅलन्स आणि अनबॅलन्स्ड फोर्स आपण पाहिलेले आहेत. तर आता इथे म्हटलेल्या ज्या 3 कंडिशन दिलेल्या आहेत त्या 3 कंडिशनपैकी कुठली कंडिशन की ज्यामध्ये अनबॅलन्स्ड फोर्स आहे. तर कुठल्या कंडिशनमध्ये अनबॅलन्स्ड फोर्स आहे. जर वस्तू पाण्यामध्ये तरंगत असेल तरी अनबॅलन्स्ड फोर्स आहे. पाण्यामध्ये पूर्ण बुडत असेल तरी अनबॅलन्स्ड फोर्स आहे. मात्र जर ती वस्तू पाण्याच्या आतमध्ये फ्लोएट होत असेल, पाण्याच्या आतमध्ये सिंक होत असेल तर आपण असं म्हणू की तिथे बॅलन्स्ड फोर्स आहेत. कारण तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि बायोंड फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स फ्रॉम अप टू डाऊन आणि बायोंड फोर्स फ्रॉम डाऊन टू अप, हे दोनही फोर्स इक्वल असेल म्हणजे तिथे तिसऱ्या कंडिशनमध्ये बॅलन्स्ड फोर्स अप्लाय होईल. माझ्या मते बायोंड फोर्स हा भाग तुम्हाला आता व्यवस्थित समजलेला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल हा शेवटचा कन्सेप्ट पाहू.